नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 5वी विषय गणितचा पेपर आपण या व्हिडिओमध्ये पुन्हा समजून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. इयत्ता 5वी साठी एकूण 50 गुणांचा हा पेपर असतो. यामध्ये 10 गुण तोंडी परीक्षा असतात तर 40 गुण लिखित परीक्षा असतात. संपूर्ण पेपर हे व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा. बघा, या ठिकाणी तोंडी किंवा प्रात्यक्षिक प्रश्न 10 गुणांचे या स्वरूपाला तुम्हाला असतील. याचा चांगला सराव तुम्ही केल्यास तुम्हाला तोंडी परीक्षेत पैकी गुण मिळण्याची शक्यता आहे. बघा, लिखित चाचणी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तुम्ही जर सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. बघा, चौकटीत उत्तरे द्यायची आहे. खाली दिलेली संख्या अक्षरातली बघा 7, 5, 8, 9 याला स्थानिक किंमतीचं वाचन करायचं आहे. म्हणजे 7,000, 5 चे 89. अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहायची. या ठिकाणी अधोरेखित अंक 5 आहे आणि 5,000 स्थानी आहे, म्हणजे 5 ची स्थानिक किंमत 5,000 इतकी असते. बघा, खाली दिलेल्या वस्तूंच्या चढत्या क्रमाने लिहायची किंमती. चढत्या क्रमाने सर्वात लहान अगोदर 4,680, त्यानंतर मोठा 6,750, त्यानंतर मोठा 9,530. दिलेली संख्या विस्तारित रूपातल्या म्हणजे स्थानिक किंमतींची बेरीज 4,000 अधिक 500 अधिक 20 अधिक 1 या पद्धतीने. त्यानंतर बेरीज करा. त्याला सर्वात प्रथम उभ्या मांडणीमध्ये मांडून घ्यायचा आहे आणि दिलेल्या अंकांची एकक सांदर्शिक स्थानांची बेरीज या ठिकाणी केलेली आहे. वजाबाकी कर. इथे सुद्धा यांना उभ्या मांडणीमध्ये मांडून घेतलं आणि एका खाली अंकांची बेरीज केली. गुणाकार कर. तीन अंकी संख्या एक अंकी संख्येने गुणणे. उभ्या मांडणीमध्ये आपण यांची मांडणी केली आणि यांचा गुणाकार केला. बघा, 7 ने सर्व अंकांना गुणल्यानंतर आपला गुणाकार मिळाला 3,612. 848 भागिले 8 भागाकार उभ्या मांडणीमध्ये आहे. बघा, 8 1 8 1 भाग गेला, बाकी 0 वरून आपल्या ठिकाणी 4 घेतले आणि 4 या 8 पेक्षा लहान म्हणून 4 ला 0 चा भाग दिला. 8 0 0 4 0 उत्तर आले 4. वरून आपण 8 या ठिकाणी घेतलेले 48 झाले. 8 6 48 6 चा भाग होती आणि 48 या ठिकाणी आपण लिहिले. वजाबाकी केली, उत्तर 0 आलं. पूर्ण भागाकार या ठिकाणी संपलेला आहे मित्रांनो. भागाकार आवडल्यास करा, नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा. बघा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. दिलेली आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची. बघा, 1 म्हणजे 10 आणि IV म्हणजे 4, 10 आणि 4 14. संख्येच्या विस्तारित रूपावरून संख्या लिहा म्हणजे स्थानिक किंमतीची बेरीज म्हणजे संख्या तयार होते. माहिती आणि संख्या तयार होईल 9,02,805. तर लहान मोठा ठरवा. तर 4,80,000 आणि 4,90,000 म्हणजे 4,90,000 मोठी आहे 4,80,000 पेक्षा. त्यानंतर शाब्दिक उदाहरण आहे बेरजेचं, यांची आपण मांडणी करूया. स्त्री मतदान अधिक पुरुष मतदान यांची बेरीज या ठिकाणी या पद्धतीने भेटते आपल्याला. तसंच या ठिकाणी शाब्दिक उदाहरण वजाबाकीचं समीजोल रक्कम वजा फर्निचरची किंमत म्हणजे आवश्यक असणारी रक्कम या ठिकाणी आपल्याला मिळते. पुढचा प्रश्न आपण रुपवाटिकेतील हापूस आंब्यांच्या एका रोपाची किंमत 675 आहे. 636 रोपांची किंमत किती? या ठिकाणी आपल्याला रोपांची किंमत गुणिले रोपांची संख्या म्हणजे 3 अंकी संख्या 2 अंकी संख्येने गुणणे हा गुणाकार करायचा आहे. तर या पद्धतीने आपण मांडणी करूया आणि पहिल्यांदा 7 ने सर्वांना गुणून घेऊया. त्यानंतर 4 ने 1 0 0 मध्ये 4 ठिकाणी गुणूया आणि यांची बेरीज करूया. त्यानंतर कोणत्या संख्येला 25 ने गुणल्यास गुणाकार 4,250 येतो, म्हणजे या संख्येला आपल्याला 25 ने भागायचा आहे आणि भागाकार जो येईल तो भागाकार आणि 25 यांचा गुणाकार पुन्हा 4,250 येते, म्हणून ती संख्या 170. खाली दिलेली उदाहरण सोडवायची. दिलेल्या अपूर्णांकावर भाग रंगवायचा म्हणजे 1 पूर्ण आहे म्हणजे पहिला गुण पूर्ण रंगवला जाईल. त्यानंतर 1/2 म्हणजे अर्धा म्हणजे या ठिकाणी दुसरा गुण अर्धा रंगवला जाईल. हे आपलं उत्तर आहे. दिलेल्या अपूर्णांकातील समछेद अपूर्णांक ओळखून चौकटीत लिहा. समछेद म्हणजे छेद सारखे असणार 1/7 आणि 6/7 हे समछेद आहेत, ते आपण ठिकाणी लिहिलेले आहे. दिलेल्या अपूर्णांकाचा कोणताही एक सममूल्य अपूर्णांक लिहायचा आहे. सममूल्य अपूर्णांक म्हणजे अंश आणि छेदाला एका संख्येने गुण मिळणार अपूर्णांक. आपल्या ठिकाणी अंशाला 5 ने गुणूया आणि छेदाला 5 ने गुणूया म्हणजे 10/25 हा सममूल्य अपूर्णांक आहे. चौकटी जेवढी संख्या लिहा. वजाबाकी करायची समछेद अपूर्णांक आहे त्यापैकी एक छेद पुढे घेतला आपण आणि अंश आणि अंशांची वजाबाकी म्हणजे 8 - 3 उत्तर आलं 5. यापैकी योग्य चिन्ह लिहायचं आहे. बघा, 2/3 आणि 2/7 छेद वेगळे 7 2 14 आणि 7 3 21 म्हणजे या ठिकाणी 7 2 14 आणि 3 2 6 म्हणजे 14 मोठे याचा अपेक्षा म्हणजे पहिला अपूर्णांक मोठा आहे दुसरा. 10 ची 1/2 पट म्हणजे किती? 1/2 पट म्हणजे निमपट म्हणजे 10 ची निमपट म्हणजे 5. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राइब नक्की करा. बघा, खाली दिलेली उदाहरण सोडवा. 2/7 अधिक 1/2 या ठिकाणी अपूर्णांक हे भिन्न छेद आहे. सर्वात अगोदर आपल्याला यांचं समछेदामध्ये रूपांतर करावं लागणार आहे. म्हणजे पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या छेदाने गुणूया 2 × 2 आणि 7 × 2 म्हणजे 2 × 4 आणि 7 × 2 14 अधिक दुसरा अपूर्णांक 1/2 ला 7 ने गुणूया. 1 × 7 आणि 2 × 7 7 1 7 2 7 14 म्हणजे छेद समान झाला. ठिकाणी छेद घेतला 14 आणि अंश आणि अंशांची बेरीज 7 अधिक 4 11. बाकी ते पण तसंच भिन्न छेद आहे, परंतु पहिला जो मोठा छेद आहे त्याच्या पटीमध्ये दुसरा छेद आपल्याला करता येतो. म्हणजे 7 ला 2 ने गुणलं तर आपल्याला 14 छेद भेटतो. मग 7 ला 2 ने गुणतोय म्हणजे अंशाला पण 2 ने गुणावं लागेल. 3 2 6 आणि 7 2 14 नवीन अपूर्णांक मिळाला आपल्याला 9/14 वजा 6/14. ठिकाणी छेद सारखा झाला. 14 छेद आपण ठिकाणी घेतलेला आहे. अंश आणि अंशांची वजाबाकी 9 - 6 उत्तर आले. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक नक्की करा, नवीन असेल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. बघा, मिनी जवळ 45 फुले होती त्यापैकी 4/5 भाग फुले माळा वापरण्यासाठी वापरली तर मीना किती फुले शिल्लक राहिली? म्हणजे 45 चे 4/5 किती होतात ते आपल्याला करावं लागणार. म्हणजे 45 गुणिले 4/5 आपण 5 चे 5 5 9 45 आणि मग 9 आणि 4 यांचा गुणाकार 9 × 36 म्हणजे 25 - 36 फुले म्हणजे 25 - 36 केलं तर 9 म्हणजे मीनाकडे 9 फुले शिल्लक राहिली आहे. खाली दिलेली उदाहरण सोडवायचे आहे. दिलेल्या संख्यांपैकी मूळ संख्येभोवती गोल अशी खूण करायची. बघा, 91 51 71 आणि 81 यापैकी फक्त 71 ही मूळ संख्या आहे म्हणून त्याला आपण असा गोल करूया. बघा, दिलेल्या संख्येमध्ये 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्यांना गोल व 5 ने विभाज्य असणाऱ्या संख्यांना चौकोन करायचा आहे. मग 4 ने विभाज्य असणारी पहिली संख्या आहे 4 4 त्यानंतर 8 त्यानंतर 12 16 आणि 20 अशा पद्धतीने ह्या 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्या आहेत. आता आपल्याला 5 ने विभाज्य असणाऱ्या संख्या बघायच्या आहेत. म्हणजे पहिली संख्या 5 10 15 आणि 20. बघा, 20 याची संख्या आहे की 4 आणि 5 ने दोघांनी पण विभाजित आहे. दिलेल्या जोडीमध्ये संख्यांची विभाजित लिहून त्या समूळ आहेत किंवा नाही ते लिहा. बघा, 10 ची विभाजित लिहूया आपण. 1 2 5 आणि 10 33 1 3 11 आणि 33 या समूळ संख्या आहेत. त्यामध्ये फक्त एक हाच सामायिक विभाजक आहे. दिलेली उदाहरण सोडवा. कोन मापाच्या सहाय्याने XYZ माप मोजून चौकटीत लिहिले. कोन माप ठेवायचं आहे आणि XYZ माप 100 अंश भरते तसं मोजून तुम्ही लिहायचं आहे. दिलेला तक्ता पूर्ण करा. कोणाचा माप या ठिकाणी कोन माप ठेवलं तर कोणाचा माप या ठिकाणी 45 अंश मिळतं आणि कोणाची बाजू BA आणि BC ह्या कोणाच्या बाजू आहेत. बघा, दिलेल्या रेखा परस्परांना समांतर आहेत की लंब आहेत ते चौकटीत लिहायचं. बघा, सरळ काटकोन तयार होतो म्हणजे या रेषा लंब आहेत आणि या ठिकाणी या रेषा एकमेकांना कधी छेदणार नाहीत म्हणून या रेषा समांतर रेषा आहेत. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, नवीन असेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. डोंट फॉरगेट टू सबस्क्राइब. थँक्यू.